पुंडलीकवरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, श्री सद्गुरु साखरे महाराज की जय। अथ षोडशोऽध्यायः। यः शास्त्रविधिमुत्सृज्य वर्तते कामकारतः, न स सिद्धिमवाप्नोति न सुखं न पराङ्गतिम्। नाहे नावडो निकाही कामादिकांच्या चिठाई, दाटिली जेणे डोई आत्मचोरे। जो जगी समान सकृपू, हिताहित दाविता दीपू, तो अमान्यो केला बापू वेदू जेणे। न धरीची विधीची भीड, न करीची आपली चाड, वाढवीत गेला कोड इंद्रियांचे। काम क्रोध लोभांची कास, न सोडीच पाळिली भाष, स्वैराचाराचे असोस वळघला रान। तो सुटकेची वाहिनी, मग पिवो न लाहे पाणी, स्वप्नी ही ते कहाणी दुरीची तया। आणि परत्रात तव जाई, हे कीर्तया आहे, परी ऐहिकही न लाहे भोग भोगू। तरी माशा लागी भुलला, ब्राह्मण पाण बुडारी घाला, की तीथही पावला नास्तिक वादू। तैसे विषयांचे निकोडे, जेणे परत्रा केले उबडे, तव तोची आणकी कडे मरणे नेला। एवं परत्र ना स्वर्गू, ना ऐहिकही विषय भोगू, तेथ केवता प्रसंगू मोक्षाचा तो। म्हणून कामाचे निबळे, जो विषय सेवू पाहे सळे, तया विषयो ना स्वर्गो मिळे ना उद्धरे तो। तस्माच्छास्त्रं प्रमाणन्ते कार्याकार्यव्यवस्थितौ, ज्ञात्वा शास्त्रविधानोक्तं कर्म कर्तुमिहार्हसि। इति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे दैवासुरसम्पद्विभागयोगो नाम षोडशोऽध्यायः। श्रीकृष्णार्पणमस्तु, श्रीगुरुचरणारविन्दार्पणमस्तु। या कारणे पै बापा, जया आथी आपुली कृपा, तेणे वेदांची या निरोपा आनन कीजे। पतीची या मता, अनुसरोनी पतिव्रता, अनायासे आत्महिता भेटे चिते। ना तरी श्री गुरुवचना, दिठी देतू जतना, शिष्य आत्मभुवना माझी पैसे। हे असो आपुला ठेवा, हाता आथी जरी यावा, तरी आदरी जेवी दिवा पुढा कीजे। तैसा अशेषाही पुरुषार्था, जो गोसावी हो म्हणे पार्था, तेणे श्रुतिस्मृती माथा बैसणे घापे। शास्त्र म्हणेल जे सांडावे, ते राज्यही तृणमानावे, जे घेववी ते न म्हणावे विषही विरू। ऐसिया वेदैकनिष्ठा, जालिया जरी सुभटा, तरी के आहे अनिष्टा भेटणे गा। पै अहितापासून काढिती, हित देऊनी वाढविती, नाही गा श्रुती परवती माऊली जगा। म्हणून ब्रह्मेशी मेळवी, तव हे कोणे न सांडावी, आगा तुवा ही ऐसीची भजावी विशेषेसी। जे आजी अर्जुना तू येथे, करावया सत्यशास्त्रे सार्थे, जन्मलासी बळार्थे,
धर्माचेनी आणि धर्मानुज हे ऐसे ओघेची आले अपैसे म्हणून अनारिसे करू नये कार्य विवेकी शास्त्रेची करावी पारखी अकृत्य ते कुडे लोकी वाळावे गा मग कृत्यपणे खरे निघे ते तुवा आपुलेनी आंगे आचरोनी आदरी चांगे सारावे गा जे विश्वप्रामाण्याची मुदी आजी तुझ्या हाती असे सुबुद्धी लोकसंग्रहासी त्रिशुद्धी योग्यो होसी एवं आसुर वर्ग आघवा सांगून तेथींचा निगावा तोही देवे पांडवा निरूपिला यावरी तो पंडूचा कुमरू सद्भाव जीवींचा कुसेल तो चैतन्याचा कानी ऐका संजये व्यासाची या निरोपा तो वेळू फेडिला तया नृपा तैसा मी ही निवृत्ती कृपा सांगेन तुम्ही संत माझी या कडा दिठीचा कराल बहुडा तरी तुम्हा माने एवढा होईन मी म्हणून निज अवधान मज ओळगे पसाय दान दिजोजी सनाथो होईन ज्ञानदेवो म्हणे इति श्री ज्ञानदेव विरचितायां भावार्थ दीपिकायां दैवासुर संपद् विभाग योगो नाम षोडशोऽध्यायः श्रीकृष्णार्पणमस्तु श्रीगुरुचरणारविन्दार्पणमस्तु कुण्डलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री सद्गुरु साखरे महाराज की जय। अथ सप्तदशोऽध्यायः विश्वविकासित मुद्रा जया सोडी तुझी योग निद्रा तया नमोजी गणेंद्रा श्री गुरुराया त्रिगुण त्रिपुरी वेढिला जीवत्व दुर्गी आडिला तो आत्मशंभूने सोढविला तुझी या स्मृती म्हणून शिवेसी काटाळा गुरुत्वे तूची आगळा तरी हळू माया जळा माझी तारुणी जे तुझ्या विखी मूढ तया लागी तू वक्रतुंड ज्ञानियासी तरी अखंड उजूची आहासी दैविकी दिठी पाहता सानी तरी मिलनोन्मिलनी उत्पत्ती प्रळयो दोन्ही लीलाची करिसी प्रवृत्ती करणाच्या चाळी उठली मंदगंधा निळी पूजी जशी नीलोत्पली जीवभृंगाच्या पाठी निवृत्ती कर्णताळे आहाळली ते पूजा विधुळे तेव्हा मिरविसी मोकळे अंगाचे लेणे वामांगीचा लास्य विलासू जो हा जगद्रूप आभासू तो तांडव मिसे कळासू दाविसी तू हे असो विस्मो दातारा तू होसी दयाचा सोयरा सोयरिकेची या व्यवहारा मुकेची तो फेडिता बंधनाचा ठावो तू जगद्बंधू ऐसा भावो धरू ओळगे उवावो तुझाची आंगी तम दुजयाची निनावे तया देह ही नुरीची पै देवराया जेणे तू आपण पया केलासी दुजा तू ते करूनी पुढे जे उपाये घेती दवडे तया ठासी बहुवे पाडे मागाची तू जो ध्याने सुये मानसी तया लागी नाही तू त्याचे देशी
ध्यान ही विसरे तेणेसी वालभ तुझ तू ते सिद्धची जो नेणे तो नांदे सर्वज्ञपणे वेदाही एवढे बोलणे नेघसी कानी मौन गा तुझे राशी नाव आता स्तोत्रिके बांधो हाव दिसती ते तुली माव भजो काई दैविके सेवको हो पाहो तरी भेदिता द्रोहोची लाहो म्हणून आता काही नोहो तुझ लागी जी जै सर्वथा सर्वही नोहिजे तै अद्वया तू ते लाहिजे हे जाणे मी वर्म तुझे आराध्यलिंगा तरी नुरोनी वेगळेपण रसी भजनले लवण तैसे नमन माझे जाण बहुकाय बोलो आता रिता कुंभ समुद्री रिगे तो उचंबळत भरोनी निगे का दशी दीपसंगे दीपूची होय तैसा तुझिया प्रणिती मी पूर्ण जाहलो श्री निवृत्ती आता आणि नव्यक्ती गीतार्थू तो तरी षोडशाध्याय शेखी ती समाप्तीच्या श्लोकी जो ऐसा निर्णयो निष्टंकी ठेविला देवे जे कृत्या कृत्य व्यवस्था अनुष्ठावया पार्था शास्त्रची एक सर्वथा प्रमाण तुझ तेथ अर्जुन मानसे म्हणे हे ऐसे कैसे जे शास्त्रे वीण नसे सुटिका कर्मा तरी तक्षकाची फडे ठाकोनी कै तो मणीत काढे कै नाकीचा केशू जोडे सिंहाची मग तेणे तो ओविजे तरीच लेणे पाविजे एरवी काय असिजे रिक्त कंठी तैसा शास्त्रांची मोकळी या कै कोण पावी टाळी एक वाक्य तेच्या फळी पैसे जे कै जालया ही एक वाक्यता का लाभे वेळू अनुष्ठिता कैचा पैसारू जीविता ए तुला लिया आणि शास्त्रे अर्थे देशे काळे या चहूही जे एक फळे तो उपावो के मिळे अघवयासी म्हणून शास्त्राचे घडते नोही प्रकारे बहुते तरी मूर्खा मुमुक्षा येथे काय गती पा हा पुसावया अभिप्रावो तो अर्जुन करी प्रस्तावो तो 17व्या ठावो अध्याया येथ तरी सर्व विषयी वितृष्णू जो सकळ कळी प्रवीणू कृष्णाही नवल कृष्णू अर्जुनत्वे जो शौर्या जोडला आधारू जो सोमवंशाचा शृंगारू सुखादी उपकारू जयाची लीला जो प्रज्ञेचा प्रियोत्तमू ब्रह्मविद्येचा विश्रामू सहचरू मनोधर्मू देवाचा जो अर्जुन उवाच ये शास्त्रविधिमुत्सृज्य यजन्ते श्रद्धयान्विताः तेषान्निष्ठा तुका कृष्ण सत्त्वमाहो रजस्तमः तो म्हणेगा तमालश्यामा इंद्रिया फावलिया ब्रह्मा तुझा बोलू आम्हा साकांक्षू पैजी जे शास्त्रे वाचून आणिकी प्राणिया स्वमोक्षू न देखे ऐसे का कै पखे बोलिलासी तरी न मिळीची तो देशू नभीची काळा अवकाशू जो करवी शास्त्राभ्यासू तोही दुरी आणि अभ्यासी विरजिया होती जिया सामुग्रिया
त्याही नाही आपैतिया तिये वेळी उजू नोहीची प्राचीन नेदीची प्रज्ञा संवाहन ऐसे ठेले आपादन शास्त्राचे जया किंबहुना शास्त्रविखी एकही न लाहतीची नखी म्हणूनी उखी विखी सांडिली जिही परी निर्धारुनी शास्त्रे अर्थानुष्ठाने पवित्रे नांदताती परत्रे साचारी जी तया ऐसी आम्ही हो आवी ऐसी चाड बांधोनी जीवी गीती तयांची मागावी आचरावया धड्याची या आखरा तळी बाळ लिहे दातारा का पुढासूनी पडिकरा अक्षमू चाले तैसे सर्व शास्त्र निपुण तयाचे जे आचरण तेच करीती प्रमाण आपलिये श्रद्धे मग शिवादिके पूजने भूम्यादिके महादाने अग्निहोत्रादि यजने करीती जे श्रद्धा तया सत्वरजतमा माजी कोण पुरुषोत्तमा गती होयते आम्हा सांगिजोजी तम वैकुंठ पीठींचे लिंग जो निगम पद्माचा पराग जिये जयाचे निहे जग अंगच्छाया काळ सावियाची वाढू लोकोत्तर प्रौढू अद्वितीय गूढू आनंद घनू ये श्लाघिजती जेणे बिके ते जयाचे आंगी असिके तो श्रीकृष्ण स्वमुखे बोलत असे श्री भगवान वाच त्रिविधा भवति श्रद्धा देहिनां सा स्वभावजा सात्विकी राजसी चैव तामसी चेति तां शृणु म्हणे पार्था तुझा अतिसो हेही आम्ही जाणतसो जे शास्त्राभ्यासाचा आडसो मानितोसी की नुसधियाची श्रद्धा झोंबो पाहसी परमपदा तरी तैसे हे प्रबुद्धा सोहोपे नो हे श्रद्धा म्हणितलियासाठी पाते जो नये किरीटी काय द्विजो अंत्यज घृष्टी अंत्यजो नो हे गंगोदक जरी जाले तरी मध्य भांडा आले ते घेऊन नये काही केले विचारी पा चंदनू होय शीतळू परी अग्निसी पावे मिळू ते हाती धरिता जाळू न शके काई का किडाची आटती पुटी पडिले सोळे किरीटी घेतले चोखासाठी नागविना तैसे श्रद्धेचे दळवाडे अंगी कीर चोखडे परी प्राणियांच्या पडे विभागी जै ते प्राणिये तव स्वभावे अनादि माया प्रभावे त्रिगुणाचेची आघवे वळिले आहाती तेथही दोन गुण खाचती मग एक धरी उन्नती तै तैसियाची होती वृत्ती जीवांची या वृत्ती ऐसे मन धरिती मना ऐसी क्रिया करीती केलिया ऐसी वरिती मरोनी देहे बीज मोडे झाड होये झाड मोडे बीजी सामाये ऐसे निकल्प कोडी जाये परी जाती न नशे तिया परी ये अपारे होत जात जन्मांतरे परी त्रिगुणत्व नव्यभिचरे प्राणियांचे म्हणूनी प्राणियांच्या पैकी पडिली श्रद्धा अवलोकी ते होय गुणासारिखी तिही यया
विपाये वाढे सत्वशुद्ध तेव्हा ज्ञानासी करी साध परी एका दोघे ओखद एर आहाती सत्वाची नि आंग लगे ते श्रद्धा मोक्ष फळारिगे तव रजतम उगे कापा राहाती मोडो नि सत्वाची त्राये रजोगुण आकाशे जाये तेव्हा तीची श्रद्धा होये कर्म के रसुणी मग तमाची उठी आगी तेव्हा तीची श्रद्धा भंगी हो लागे भोगा लागी भलते या सत्वानुरूपा सर्वस्य श्रद्धा भवति भारत श्रद्धामयोऽयं पुरुषो यो यच्छ्रद्धः स एव सः एवं सत्वरजतमा वेगळी श्रद्धा सुवर्मा नाही गा जीवग्रामा माझी यया म्हणूनी श्रद्धा स्वाभाविक असे पै त्रिगुणात्मक रजतम सात्विक भेदी इही जैसे जीवनची उदक परी विषी होय मारक कामिरया माझी तीख उसी गोड तैसा बहुवसे तमे जो सदाची होय निमे तीथ श्रद्धा परिणमे तिची होऊनी मग काजळा आणि मसी न दिसे विवंचना जैसी देवी श्रद्धा तामसी सिनी नाही तैसीत राजसी जीवी रजोमय जाणावी सात्विकी आघवी सत्वाचीत ऐसे निहास कळू जगडंबरू निखिळू श्रद्धेचाची केवळू वोतला असे परी गुणत्रय वशे त्रिविधपणाचे लासे श्रद्धे जे उठिले असे ते ओळखतू तरी जाणिजे झाड फुले कामानस जाणिजे बोले भोगे जाणिजे केले पूर्वजन्मीचे तैसी जिही चिन्ही श्रद्धेची रूपे तिन्ही देखी जती ते वाणी अवधारी पा यजन्ते सात्विका देवान्यक्षरक्षांसि राजसाः प्रेतान् भूतगणांश्चान्ये यजन्ते तामसा जनाः तरी सात्विक श्रद्धा जयांचा होय बांधा तया बहुत करुणी मेधा स्वर्गी आथी ते विद्या जात पढती यज्ञ क्रिये निवडती किंबहुना पडती देवलोकी आणि श्रद्धा राजसा घडले जे वीरेशा ते भजती राक्षसा खेचराहन श्रद्धा जी का तामसी ते मी सांगेन तुझपाशी जे का केवळ पापराशी अतिकर्कशी निर्दयत्वे जीववधे साधुनी बळी भूतप्रेत कुळे मैळी स्मशानी संध्याकाळी पूजिती जे ते तमोगुणाचे सार काढून निर्मिले नर जाण तामसियेचे घर श्रद्धेचे ते ऐसी इही तिही लिंगी त्रिविध श्रद्धा जगी पै हे यया लागी सांगतू असे जे हे सात्विक श्रद्धा जतन करावी प्रबुद्धा येरी दोन्ही विरुद्धा सांडाविया हे सात्विक मती जया निर्वाहती होय धनंजया बागुल नो हेतया कैवल्यते तो न पढो का ब्रह्मसूत्र ना लोढो सर्वशास्त्र सिद्धांत न होत स्वतंत्र तयाच्या हाती
परी श्रुती स्मृतींचे अर्थ जी आपण होऊनी मूर्त अनुष्ठाने जगादेत वडील जे हे तयांची आचरती पाऊले पाऊनी सात्विकी श्रद्धा चाले तो तेची फळ ठेविले ऐसे लाहे पै एक दीपू लावी सायासे आणि तेथे लावू बैसे तरी तो काय प्रकाशे वंचिजीगा का एके मूल अपार वेचून केले धवळार तो सुरवाडू वस्ती कर न भोगी काई हे असो जो तळे करी ते तयाची तृषा हरी ही स्वारासीची अन्न घरी हे रानो हे बहुत काय बोलो पैगा एका गौतमासीची गंगा एरा समस्ता काय जगा ओहाळ झाली म्हणून आपुलिया परी शास्त्र अनुष्ठिती कुसरी जाणे तया ते श्रद्धाळू जोवरी तो मूर्खो हि तरे अशास्त्र विहितं घोरं तप्यन्ते एतपो जनाः दंभाहंकार संयुक्ताः कामराग बलान्विताः ना शास्त्राची निकीर नावी खाकरो ही नेणती जीवी परी शास्त्रज्ञा ही शिवी ते को नेदिती वडिलांची या क्रिया देखोनी वाती वाकुलिया पंडिता डाकुलिया वाजविती आपुले नीची आटोपे धनित्वाची निदर्पे साचची पाखांडाची तपे आदरिती आपुलिया पुढिलांची या आंगी घालून कातिया रक्तमांसा प्रणीतया भरभरू इरचविती जळत कुंडी लाविती चेड्याच्या तोंडी नवसिया देती उंडी बाळकांची आग्रहाची या उजरिया क्षुद्र देवता वरिया अन्न त्यागे सातरिया ठाकती एक अगा आत्मपरपीडा बीज तमक्षेत्री स्वाडा पेरिती मग पुढा तेची पिके बाहू नाही आपुलिया आणि नावे तेही धनंजया न धरी होयतया समुद्री जैसे का वैद्याती करी सळा रसू सांडी पाय खोळा तो रोगिया जीवी जिव्हाळा सवता होय नाना पडिकराची निसळी काढी आपुलेची डोळे ते वानावसा आंधळे जैसे ठाके तैसे तया आसुरा होई निंदूनि शास्त्रांची सोयी सैंघ धावता ती मोहे आडवी जे का कामू करवी ते करीती क्रोधू मारवी ते मारिती किंबहुना माते पुरिती दुःखाचा गुंडा कर्षयन्तः शरीरस्थं भूतग्राममचेतसः माञ्चैवान्तः शरीरस्थं तान् विद्यासुरनिश्चयान् आपुला परावादेही दुःख देती जे जे काही मज आत्मयाती तुलाही होय शिणू पै वाचीची निही पालवी पापिया तया नातळावी परी पडिली सांगावे त्यजावया प्रीत बाहिरे घालिजी का अंत्यजू संभाषणी त्यजिजी हे असो हाते क्षाळीजी कश्मलाते तीर्थ शुद्धीची या आशा तो लेपू न मनवे जैसा तया ते सांडावया तैसा अनुवादुहा तरी अर्जुना तू तया ते
देखसी तै स्मरहो माते जी आन प्रायश्चित्त येथे मानेल ना म्हणून श्रद्धा जी सात्विकी पुढती तीची पै एकी जतन करावी निकी सर्वापरी तरी धरावा तैसा संगू जेणे पोखे सात्विक लागू सत्ववृद्धीचा भागू आहारू घेपे एरहवी तरी पाही स्वभाव वृद्धीच्या ठाई आहारा वाचून नाही बळी हेतू प्रत्यक्ष पाहे पावीरा जो सावध घे मदिरा तो होऊन ठाके माजिरा तियेची क्षणी का जो साविया अन्नरसू सेवी तो व्यापिजे वात श्लेष्म स्वभावी कायज्वरू जालिया निववी पयादिक ना तरी अमृत जया परी घेतलिया मरणवारी का आपुलिया ऐसे करी जैसे विष ते मी जैसा घेपे आहारू धातू तैसाची होय आकारू आणि धातू ऐसा अंतरू भावो पोखे जैसे भांडियाचे नितापे आतुले उदकही तापे तैसी धातू वशे आटोपे चित्तवृत्ती म्हणूनी सात्विकू रसू सेविजे तै सत्वाची वाढी पाविजे राजसा तामसा होईजे इरी रसी तरी सात्विकू कोण आहारू राजसा तामसा काई आकारू हे सांगू करी आदरू आकर्णनी आहारस्त्वपि सर्वस्य त्रिविधो भवति प्रियः यज्ञस्तपस्तथा दानं तेषां भेदमिमं शृणु आणि एकसरे आहारा कैसे नितिनी मोहरा जालिया तेही वीरा रोकडे दाऊ तरी जीवनाराची आरुची निष्पत्ती की बोनियांची आणि जीविता तव गुणांची दासी येथ तो जीव करता भोगता तो गुणास्तव स्वभावता पावोनिया त्रिविधता चेष्टे त्रिधा म्हणूनी त्रिविधू आहारू यज्ञू ही त्रिप्रकारू तपदान हन व्यापारू त्रिविधची ते पै आहार लक्षण पहिले सांगो जे म्हणितले ते आईक गाभले रूप करू आयुस्सत्व बलारोग्य सुख प्रीति विवर्धना रस्या स्निग्धा स्थिरा हृदया आहारा सात्विक प्रिया तरी सत्वगुणाकडे जै दैवी भोगता पडे तै मधुरी रसी वाढे मेचूतया आंगीची द्रव्ये सुरसे जी आंगीची पदार्थ गोडसे आंगीचे स्नेहे बहुवसे सुपक्वे जिये आकारे नवती डगळे स्पर्शे अतिमवाळे जिभे लागी स्नेहाळे स्वादे जिये रसे गाढी वरी ढिली द्रवभावी आथिली ठाये ठाऊ सांडिली अग्नितापे आंगी साने परिणामे थोरू जैसे गुरुमुखींची अक्षरू तैशी अल्पी जिही अपारू तृप्ती राहे आणि मुखी जैसी गोडे तैसीचीही ते आतुलेकडे तिये अन्नी प्रीती वाढे सात्विकासी एवं गुणलक्षण सात्विक भोज्य जाण आयुष्याचे त्राण नीच नवे हे येणे सात्विक रसे जम देही मेहो वरिषे तम आयुष्य नदी उससे दिहाची दिहा
सत्वाची कीर पाळती, कारण हाची सुमती. दिवसाची उन्नती भानू जैसा, आणि शरीराहन मानसा. बळाचा पैकुवासा, हा आहारू तरी दशा कैची रोगा. हा सात्विकू होय भोग्यू, तैची भोगावया आरोग्यू. शरीरासी भाग्यू उदयले जाणो, आणि सुखाचे घेणे देणे. निके उवाया येणे, हे असो वाढे साजणे आनंदेसी. ऐसा सात्विकू आहारू, परिणमला थोरू. करी हा उपकारू सबाय ह्यासी. आता राजसासी प्रीती, जिही रसी आथी. करू तया ही व्यक्ती प्रसंगेगा. कट्वं ललवणात्युष्ण तीक्ष्ण रूक्ष विदाहिनः. आहारा राजसश्रेष्ठा दुःख शोकामय प्रदाः. तरी मारे उणे काळकूट, तेणे माने जे कडुवट. का चुनियाहुनी दासट आमलहन. कणिकी ते जैसे पाणी, तैसेची मीठ बांधया आणि. ती तुलीच मेळवणी रसांतरांची. ऐसे खारट अपाडे राजसा तया आवडे. उन्हाचे निमिषे तोंडे आगीची गिळी. वाफेची आसिगी वातीही लाविल्या लागे. तैसे उन्ह मागे राजसूतो. वावदळ पाडूनी ठाये, सावळू डाहरला आहे. तैसे तीख तो खाये, जे घाये वीण रूपे. आणि राखे हुनी कोरडे, आत बाहेरी एके पाडे. तो जिव्हा दंशू आवडे बहुतया. परस्परे दाता आदळू होय खाता. तोगा तोंडी घेता तो शो लागे. आधीची द्रव्ये चुरमुरी, वरी परवडी जती मोहरी. जिये घेता होती धुवारी, नाके तोंडे. हे असो उगे आगीते, म्हणे तैसे राईते. पढिये प्राणा परवते राजसासी गा. ऐसा न पुरोनी तोंडा, जिभा केला वेडा. अन्नमिषे अग्नी भडभडा कोटी भरी. तैसाची लवंगा सुंठे, मग भुई नासे जे खाटे. पाणीयाचे न सुटे तोंडोनी पात्र. ते आहार नव्हती घेतले, व्याधी व्याळ जे सुतले. ते चिववावया घातले माजवण पोटी. तैसे एकमेकासळे रोग उठती एके वेळे. ऐसा राजसू आहारू फळे केवळ दुःखे. एवं राजसा आहारा रूप केले धनुर्धरा. परिणामाचाही विसुरा सांगितला. आता तया तामसा आवडे आहारू जैसा. तेही सांगो चिळसा झणे तुम्ही. तरी कुहिले उष्टे खाता, न मनिजे तेणे अनहिता. जैसे का उपहिता म्हैसी खाय. यातया मंगतरसम पूति पर्युषितंच यत्. उच्छिष्टमपि चामेध्यं भोजनं तामसप्रियम्. निपजले अन्न तैसे दुपाहरी का येरे दिवसे. अति करे तै तामसे घेई जेते.
ना तरी अर्ध उकडिले, का निपट करपोनी गेले, तैसे ही खाय चुकले, रसाजे येवो, जया का आथी पूर्ण निष्पत्ती, जेथ रसो धरी व्यक्ती, ते अन्न ऐसी प्रतीती, तामसा नाही, ऐसे निकही विपाये, सदन्ना वरपडा होये, तरी घाणी सुटे तमराहे, व्याघ्रो जैसा, का बहुवे दिवशी ओलांडिले, स्वादपणे सांडिले, शुष्क अथवा सडले, गाभिणेही हो, तेही बाळाची हातवरी, चिवडिले जैसी राडी करी, का सवे पैसोनी नारी, गोतांबील करी, ऐसे निकष्मळे जै खाय, तै तया सुख भोजन ऐसे होय, परी येणे ही न धाय, पापिया तो, मग चमत्कारू देखा, निषेधाचा आंबुखा, जया का सदोखा, कुद्रव्यासी, तया अपेयांच्या पानी, अखाद्यांच्या भोजनी, वाढविजे उतानी, तामसे तिणे, एवं तामस जीवनारा, ऐसैसी मीचू हे वीरा, तयाचे फल दुसरा, क्षणी नाही, जी जेव्हाची ही अपवित्र, शिवी तयाची वक्त्र, तेव्हाची पापा पात्र, जाला तो की, या वरते जे जीवी, ते जीविती ओजन म्हणावी, पोट भरती जाणावी, यातना ते, शिरच्छेदी काय होई, का आगी रिघता कैसे आहे, हे जाणावी काही पाहे, परी सहा तुची असे, म्हणोनी तामसा अन्ना, परिणामुगासिनाना, न सांगोची गा अर्जुना, देवो म्हणे, आता ययावरी, आहाराची या परी, यज्ञो ही अवधारी, त्रिधा असे, तरी तिही माझी प्रथम, सात्विक यज्ञाचे वर्म, आयिक पासु महिम, शिरोमणी, अफलाकांक्षिभिर्यज्ञो, विधिदृष्टो ययुज्यते, यष्टव्यमेवेति मनः, समाधाय स सात्विकः, तरी एको प्रियोत्तमो, वाचो निवाढो नेदी कामू, जैसा का मनोधर्मो, पतिव्रतेचा, नाना सिंधू ते ठाको निगंगा, पुढारा न करीची रिगा, का आत्मा देखो निउगा, वेदू ठेला, तैसे जे आपुल्या स्वहिती, वेचोनिया चित्तवृत्ती, नुरवितीची अहंकृती, फळा लागी, पातलिया झाडाचे मूळ, मागुते सरो नेणेची जळ, जिराले का केवळ, तयाच्याची आंगी, तैसे मने देही, यजन निश्चयाच्या ठाई, हारपोनी जे काही, वांछिती ना, तिही फळवांछा त्यागी, स्वधर्मा वाचून विरागी, की जे तो यज्ञो सर्वांगी, अलंकृतू, परी आरिसा आपणपे, डोळा जैसै घेपे, का तळहातीचे दीपे, रत्न पाहिजे, नाना उदिते दिवा करे, गमावा मार्गो दिठी भरे, तैसा वेदो निर्धारे, देखो निया, तिये कुंडे मंडप वेदी, आणि कही संभार समृद्धी, ते मेळवणे जैसे विधी, आपण पाकेली, सकळावयव उचिते, लेणी पातली जैसी आंगाते,
तैसे पदार्थ जिथींचे तेथे विनियोगुनी कायवानु बहुती बोली जैसी सर्वाभरणी भरली ते यज्ञ विद्याची रूपा आली यजनमिषे तैसा सांगो पांगू निफजे जो यागू नुठवू निया लागू महत्वाचा प्रतिपाळू तरी पाटाचा झाडी कीजे तुळशीचा परी फळा फुला छायेचा आश्रयो नाही किंबहुना फळाशी वीण ऐसे या निगुती निर्माण होय तो यागो जाण सात्विकुगा अभिसंधायतु फलम दंभार्थमपि चैव यत् युज्यते भरतश्रेष्ठ तै यज्ञो विद्धि राजसम् आता यज्ञोकीरवीरीशा करी पै याची ऐसा परी श्राद्धा लागी जैसा अवंतीला रावो जरी राजा घरासी ये तरी बहुत उपेगा जाये आणि कीर्ती ही होये श्राद्ध न ठके तैसा धरुनी आवांका म्हणे स्वर्गो जोडेल असिका दीक्षितो होईन मान्यो लोका घडेल यागो ऐसी केवळ फळा लागी महत्व फोकारावया जगी पार्था निष्पत्ती जे यागी राजसपैते विधिहीनम सृष्टान्नम मंत्रहीनम दक्षिणम श्रद्धाविरहितं यज्ञं तामसं परिचक्षते आणि पशु पक्षी विवाही जोशी कामा परवता नाही तैसा तामसा यज्ञापाही आग्रहोची मूळ वारया वाटन वाही की मरण मुहूर्त पाही निषिद्धासी बिहे आगी जरी तरी तामसाचिया आचारा विधीचा आथी ओढावारा म्हणूनी तो धनुर्धरा उत्सृंखळू नाही विधीची तीथ चाड नये मंत्रादिक तयाकड अन्न जाता नसुये तोंड मासिये जेवी वैराचा बोधू ब्राह्मणा तीथ केरिगील दक्षिणा अग्नी जाला वावधाणा वरपडा जैसा तैसे वायाची सर्वस्व बेचे मुख न देखती श्रद्धेचे नागविले निपुत्रिकाचे जैसे घर ऐसा जो यज्ञाभासू तया नाम यागो तामसू आईके म्हणे निवासू स्त्रीचा तो आता गंगेची एक पाणी परी नेली आनानी वाहणी एक मळी एक आणे शुद्धत्व जैसे तैसे तिही गुणी तप इथ जाहले आहे त्रिरूप ते एक केले दे पाप उद्धरी एक तरी तेची तिही भेदी कैसे निपा म्हणून सुबुद्धी जाणो पाहासी तरी आधी तपची जाण इथ तप म्हणजे काही ते स्वरूप दावू पाही मग भेदिले गुणीतिही ते पाठी बोलो तरी तप जी का सम्यक तेही त्रिविध आयिक शारीर मानसिक शाब्दगा आता या तिही माझारी शारीर तम अवधारी तरी शंभू का श्रीहरी पढियंता होय देवद्विज गुरुप्राज्ञ पूजनं शौचमार्जवम् ब्रह्मचर्य महिंसा च
शारीरन्तप उच्यते। तया प्रिय देवतालया यात्रादिके करावया। आठही पाहर जैसे पाया पुळीग घापे। देवांगण मिरवणिया अंगोपचार पुरवणिया। करावया म्हणिया शोभती हात। लिंगका प्रतिमा दिठी देखत खेऊ अंगेष्टी। लोटीजी का काठी पडली जैसी। आणि विधी विनियादिकी गुणी वडील जे लोकी। तया ब्राह्मणाची निकी पायिकी कीजे। अथवा प्रवासे का पीडा का शिणले जे साकडा। ते जीव सुरवाडा आणि जती। सकल तीर्थांची ये धुरे जी का माता पितरे। तया सेवेसी कीर शरीरे लोण कीजे। आणि संसारा ऐसा दारुणू जो भेटलाची हरिशीणू। तो ज्ञानदानी सकरुणू भजिजे गुरु। आणि स्वधर्माचा आगिठा देह जाड्याची आकिटा। आवृत्ती पुटी सुभटा झाडी कीजे। वस्तू भूत मात्री नमिजे परोपकारी भजिजे। स्त्री विषयी नियमिजे नावे नावे। जन्मतेनी प्रसंगी स्त्री देह शिवणे आंगे। तेथूनि जन्म आघवे सोवळे कीजे। भूतमात्राची निनावे तृणही नासुडावे। किंबहुना सांडावे छेद भेद। ऐसैसी जै शरीरी रहाटीची पडे उजरी। तै शारीर तप घुमरी आले जाण। पार्था समस्तही हे करणे देहाची निप्रधानपणे। म्हणूनी ययाते मी म्हणे शारीर तप। एवं शारीर जे तप तयाची दाविले रूप। आता आईक निष्पाप वाङ्मयते। अनुद्वेगकरं वाक्यं सत्यं प्रियहितं च यत्। स्वाध्यायाभ्यसनं चैव वाङ्मयं तप उच्यते। तरी लोहाची आंगतुक न तोडिताची कनक। केले जैसे देख परिसे तेणे। तैसे न दुखवितासे जे जावळिया सुख निपजे। ऐसे साधुत्व का देखिजे बोलणा जिये। पाणी मुदल झाडा जाये तृणते प्रसंगीची जिये। तैसे एका बोलिले होये सर्वाही हित। जोडे अमृताची सुरसरी तै प्राणाते अमर करी। स्नाने पाप तापवारी गोडी ही दे। तैसा अविवेकुही फिटे आपुले अनादित्व भेटे। आईकता रुची नविटे पियुषी जैसी। जरी कोणी करी पुसणे तरी हो आवे ऐसे बोलणे। ना तरी आवर्तणे निगमू का नाम। ऋग्वेदादी तिन्ही प्रतिष्ठी जती वाग्भुवनी। केली जैसी वदनी ब्रह्मशाळा। ना तरी एकाधे नाव तेची शैव का वैष्णव। वाची वसे ते वाग्भव तप जाणावे। आता तपजे मानसिक तेही सांगो आईक। म्हणे लोकनाथ नायक नायको तो। मनः प्रसाद सौम्यत्वं मौनमात्मविनिग्रहः। भावसंशुद्धिरित्येतत् तपो मानसमुच्यते।
तरी सरोवर तरंगी सांडली आकाश मेघी का चंदनाची उरगी उद्यान जैसे नाना कळा वैषम्ये चंद्रू का सांडिला आधी नरेंद्रू ना तरी क्षीर समुद्रू मंदरा चळे तैसी नाना विकल्प जाळे सांडून गेलिया सकळे मन राहे का केवळे स्वरूपे जे तपने वीण प्रकाशू जाटे वीण रसी रसू पोकळी वीण अवकाशू होय जैसा तैसी आपली सोय देखे आणि आपलिया स्वभावामुखे हिवली जैसी आंगिके हिवोने दी निजांग न चलते कळंके वीण शशिबिंब जैसे परिपूर्ण तैसे चोखी शृंगारपण मनाचे जे बुजाली वैराग्याची ओरप जिराली मनाची धाप काप तीथ केवळ जाली वाफ निजबोधाची म्हणूनी विचारावया शास्त्र रहाट वावी जी वक्त्र ते वाचेचेही सूत्र हाती न धरी जी स्वलाभ लाभलेपणे मन मनपणाही धरून नेणे शिवतले जैसे लवणे आपुले निज तेथके उठती ते भाव जिही इंद्रिय मार्गी धाव घेऊन ठाकावे गाव विषयांचे ते म्हणून तिये मानसी भावशुद्धीची असे अपैसी रोमशुची जैसी तळहातासी काय बहु बोलो अर्जुना जै हे दशा ये मना तै मनोतपाभिधाना पात्र होयती परी ते असो हे जाण मानस तपाचे लक्षण देवो म्हणे संपूर्ण सांगितले एवं देह वाचा चित्ते जे पातले त्रिविधत्वाते ते सामान्य तपतू ते परिसविलेगा आता गुणत्रय संगे हेची विशेषी त्रिविधी रिगे तेही आईक चांगे प्रज्ञाबळे श्रद्धया परया तप्तम तपस्तत्त्रिविधं नरैः अफलाकांक्षिभिर्युक्तैः सात्विकं परिचक्षते तरी हेची तप त्रिविधा जे दाविले तुझ प्रबुद्धा तेच करी पूर्ण श्रद्धा सांडूनी फळ जय पुरतिया सत्वशुद्धी आचरिजे आस्तिक्य बुद्धी तै तया तेची गा प्रबुद्धी सात्विक म्हणिपे सत्कारमान पूजार्थम तपोदंभेन चैव यत् क्रियते तदिह प्रोक्तम राजसंचलमध्रुवम् ना तरी तपस्थापने लागी दुजीपण मांडूनी जगी महत्वाच्या शृंगी बैसावया त्रिभुवनीची या सन्माना न वचावे ठाया आना धुरीची या आसना भोजना लागी विश्वाची या स्तोत्रा आपण होवावया पात्रा विश्वे आपलिया यात्रा कराविया यावे लोकांची या विविधा पूजा आश्रयो न धरावा दुजा भोग भोगावे ओजा महत्वाची या अंग बोल माखुनी तपे विकावया आपण पे अंगहीन पडपे जिया परी हे असो धनमानी आस वाढवनी तपकी जी सायास तै तेची तप राजस बोली जी गा
परी पहुरणी जी दुहिले तै ते गुरु न दुभीची व्याले का उभे शेत चारिले पिकावया नुरे तैसे फुकारिता तप की जे साक्षेप ते फळी तमसोप निःशेष जाय ऐसे निर्फळ देखून करिता माझारी सांडी पंडुसुता म्हणून नाही स्थिरता तपातया एरवी तरी आकाश मांडी जो गरजोनी ब्रह्मांड फोडी तो अवकाळू मेघू काय घडी राहत आहे तैसे राज सतपजी होई ते फळी कीरवांझ जाई परी आचरणी ही नोहे निर्वाहते गा आता ते चितप पुढती तामसाची या रीती पै परत्रा आणि कीर्ती मुकोनी कीजे मूढग्राहेणात्मनो यत् पीडया क्रियते तपः परस्योत्सादनार्थं वा तत्तामसमुदाहृतम् केवळ मूर्खपणाचा वारा जीवी घेऊन धनुर्धरा नाम ठेविजे शरीरा वैरियाचे पंचाग्नीची दडगी खोलवी जती शरीरा लागी का इंधन की जे हे आगी आतू लावी माथा जाळीती गुगुळू पाठी घाली जती गळू आंग जाळीती इंगळू जळत भीता दवडोनी श्वासोच्छ्वास की जती वायाची उपवास का घेपती धूमाचे घास अधोमुखे हिमोदके आकंठे खडकी विजती तटे जितया मांसाची चिमुटे तोडिती जेथ ऐसी नाना परी हे काया घाय सूता पै धनंजया तप कीजे नाशावया पुढीला ते आंग भारी सुटला धोंडा आपण फुटोनी होय खंड खंडा का आड जालिया ते रगडा करी जैसा देवी आपलिया आटनिया सुखे असतया प्राणिया जिणावया शिराणिया की जती गा किंबहुना हे वोखटी घेऊन क्लेशाची हातवटी तपनी फजे ते किरीटी तामस होय एवं सत्वादिकांच्या आंगी पडिले तपतीही भागी जाले तेही तुझ चांगी दाविले व्यक्ती आता बोलता प्रसंगा आले म्हणवनी पैगा करू रूपदान लिंगा त्रिविधा तया तीर्थ गुणाचे निबोले दानही त्रिविध असे झाले तेची आईक पहिले सात्विक ऐसे दातव्यमिति यद्दानं दीयते नुपकारिणे देशे काले च पात्रे च तद्दानं सात्विकं स्मृतम् तरी स्वधर्मा आतवते जे जे मिळेल आपण याते ते ते दीजे बहुते सन्मान योगे जालया सुबीज प्रसंगू पडे क्षेत्र वाफेचा पांगू तैसाची दानाचा हा लागू देखतसे अनर्घ्य रत्न हाता चढे तै भांगाराची ओढी पडे दोन्ही जाली तरी न जोडे लेते आंग परिसण सुहृद संपत्ती हे तिन्ही एकी मिळती जै भाग्य धरी उन्नती आपुल्या विषयी तैसे निफजावया दान जै सत्वासी ये संवाहन तै देश काळ भाजन द्रव्य ही मिळे
तरी आधी तव प्रयत्नेसी हो आवे कुरुक्षेत्र काकाशी ना तरी तुके जो इहिसे तो देशो ही हो तेथ रविचंद्र राहू मेळू होता पाहे पुण्य काळू का तया सारिखा निर्मळू आनो ही जाला तैशा काळी तिये देशी हो आवी पात्र संपत्ती ऐसी मूर्ती आहे धरिली जैसी शुचित्वेची का आचाराची मूळ पीठ वेदांची उतार पीठ तैसे द्विजरत्न चोखट पावोनिया मग तयाच्या ठाई वित्ता निवर्तवावी स्वसत्ता परी प्रिया पुढे कांता रिगे जैसी का जयाचे ठेविले तया देऊनी होई जे उतराईया नाना हडपे विडाराया दिधला जैसा तैसे निष्कामे जीवे भूम्यादिक अर्पावे किंबहुना हावे नेदावे उठो आणि दान जया द्यावे तया ते ऐसे या पहावे जया घेतले नुमचवे काहीसे नाही साद घातलिया आकाशा नेदी प्रतिशब्दू जैसा का पाहिला आरसा एरीकडे ना तरी उदकाची भूमिके आफळिलेनी कंदुके उधळवनी कवतिके न येई जे हाता नाना वसो घातला चारू माथा तुरंबिला बुरू न करी प्रत्युपकारू जिया परी तैसे दिधले दातयाचे जी कोणेही आंगे नुमचे अर्पिलया साम्यतयाचे की जे पैगा ऐसिया जे सामग्रिया दान निफजे वीरराया ते सात्विक दानवर्या सर्वाही जाण आणि तोची देशू काळू घडे तैसाचे पात्र मेळू दान भागो ही निर्मळू न्यायगतू यत्तु प्रत्युपकारार्थं फलमुद्दिश्य वा पुनः दीयते च परिक्लिष्टं तद्दानं राजसंस्मृतम् परिमने धरुनी दुभते सारिजे जेवी गायिते कापेव करुनी आयिते पेरू जाईजे नाना दिठी घालून आहेरा अवंतू जाईजे सोयीरा वाण धाडीजे घरा वो वसियाचे पै कळांतर गाठी बांधिजे मग पुढिलांचे काज कीजे पूजा घेऊन रसू दीजे पीडितासी तैसे जयाजे दान देणे तो तेणेची गा जीवने पुढती भुंजावा भावे येणे दीजे जे का अथवा कोणी वाटे जाता घेतले उमचो न शकता मिळे जै पंडुसुता द्विजोत्तमो तरी कवड्या एकासाठी अशेषा गोत्रांचीच किरीटी सर्व प्रायश्चित्ते सुये मुठी तयाची देवीची पारलौकिके फळे वांछिजती अनेके आणि दीजे तरी भुके एकाही नोहे तेही ब्राह्मणो नेवो सरे की हाणीचे निशिणे झासुरे सर्वस्व जैसे चोरे नागवूनी नेले बहुकाय सांगो सुमती जे दीजे या मनोवृत्ती ते दानगात्री जगती राजसपै अदेशकाले यद्दान मपात्रेभ्यश्च दीयते असत्कृतमवज्ञातं तत्तामसमुदाहृतम् कुण्डलीकवरदा हरिविठ्ठल
विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. श्री सद्गुरु साखरे महाराज की जय.